झोपलेले अण्णा अचानक जागे झाले. शेजारील मोबाईलवर रेंगाळणारे झुरळ बघून आधी दचकले, मग घाबरले, मग स्वतःला सावरत गालातल्या गालात हसत कॉकरोच यू नॉटी असं म्हणत ते पुन्हा झोपी गेले. झोपलेले अण्णा अचानक जागे झाले. शेजारील मोबाईलवर रेंगाळणारे झुरळ बघून आधी दचकले, मग घाबरले, मग स्वतःला सावरत गालातल्या गालात हसत कॉकरोच यू नॉटी असं म्हणत ते पुन्हा झोपी गेले. मग झोपेतल्या झोपेत अण्णा बडबडू लागले, जंतर मंतर छू मंतर, जंतर मंतर छू मंतर, जंतर मंतर छू मंतर. ही वात्रटिका झाली चांगली, पण अण्णाच्या समर्थकांना कदाचित आवडणार नाही आणि अण्णांनाही आवडणार नाही कदाचित. त्यामुळे उगाचच अण्णांचा रोष ओढवून घेण्यात काही अर्थ नाही. आणि त्यानंतर आता ही जी झुरळं जन्माला आली आहेत, कॉकरोच, त्यांच्याबद्दल तर बोलायलाच नको, कारण त्यांची ताकद दिवसेंदिवस वाढत चालली. त्यामुळे अण्णांचाही रोष ओढवून घ्यायला नको आणि झुरळांचाही. बाकी उद्या भविष्यात झुरळ अण्णांसारखे वागले तर आपण लिहूयात त्यांच्यावर कविता तेव्हा. पण तुर्तास तरी झुरळांना, कॉकरोच मंडळींना वेलकम करूयात, वेलकम. त्यामुळे असलं लिहिण्यात काही अर्थ नाही, हे पान फाडून टाकलेलंच बरं.